आपल्या चॅनलवरती ज्यावेळेस आपल्याला सबस्क्रायबर वाढत नाही किंवा आपण नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला असतो त्यावेळेस आपल्याला ज्या सबस्क्रायबरच्या 3 सेटिंग असतात त्या 3 सेटिंग करणं गरजेच्या असतात. पण आतापर्यंत आपल्याला जे सबस्क्रायबरच्या सेटिंग असतात त्या आजपर्यंत यूट्यूबवरती तुम्हाला कोणीही सांगितलेल्या नसतील. तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचं YT स्टुडिओ आहे ते YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिटिक्स, कम्युनिकेशन, त्यानंतर असे खाली 5 टॅब दिसत आहे. त्या 5 टॅबमधली जी चौथी टॅब आहे कम्युनिटी टॅब, त्या कम्युनिटी टॅबवरती काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे. कम्युनिटी टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला आता इथं काय दिसणार आहे, तुमच्या कमेंट्स दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली तुमची कम्युनिटी स्पॉटलाईट दिसणार आहे. आता कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये गेल्यानंतर व्ह्यू ऑलमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला सगळ्यात जास्त ज्या कमेंट्स आहेत त्या नक्की कोणत्या चॅनलवरून आलेल्या आहे, तुमच्या चॅनलवरती कोणी मेंबरशिप घेतलेली आहे किंवा तुमच्या चॅनलवरती कोणी जास्त लाईक केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये कळतात. त्यानंतर बॅकमध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला वरती दिसत असेल की कमेंट्समध्ये व्ह्यू ऑलमध्ये जायचं आहे. व्ह्यू ऑलमध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला आता मी जी सेटिंग सांगत आहे ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. तर तुम्हाला एकदम सुरुवातीला बघा 2 अशा लाईन दिसत आहे, म्हणजे जे असे डॉट आहे आणि त्यासमोर 3 दिसत आहे. एकदम सुरुवातीला चॅनल कमेंट्सच्या खाली त्या 3 याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसत असेल कमेंट टाईप, त्यानंतर खाली दिसत असेल रिस्पॉन्स स्टेटस. रिस्पॉन्स स्टेटसमध्ये तुम्हाला रिस्पॉन्डेड करायचं आहे, अनरिस्पॉन्डवरती क्लिक करायचं नाहीये. त्यानंतर बघा कंटेंट टाईप आहे. कंटेंट टाईपमध्ये तुम्हाला व्हिडिओ, शॉर्ट, माय पोस्ट, व्ह्युअर पोस्ट हे सगळं काय करायचं आहे, ऑन करायचं आहे, की जेणेकरून आपल्याला हे जे 4 पॉईंट्स आहे, व्हिडिओ असेल, शॉर्ट असेल, माय पोस्ट असेल किंवा व्ह्युअरच्या पोस्ट असेल, या सगळ्यांमधून जे सबस्क्रायबर आहे ते सबस्क्रायबर आपल्याला मिळायला हवे. यासाठी आपल्याला हे 4ही गोष्टी काय करायच्या आहे, ऑन करायच्या आहे. ऑन केल्यानंतर बघा तुम्हाला खाली कीवर्ड दिसत आहे. कीवर्डमध्ये कंटेंट क्वेश्चन फ्रॉम सुपर थँक्स पब्लिक सबस्क्रायबर. तर इथं आपल्याला पब्लिक सबस्क्रायबरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा चॅनल मेंबर स्टेटस. आता चॅनल मेंबर स्टेटसमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, इथं तुमचे चॅनलचे जे मेंबर्स आहे त्यासाठी नाहीये, नॉट अ चॅनल मेंबर. प्रत्येकाने आपली चॅनलची मेंबरशिप घेईलच असं नाहीये. त्यामुळं आपल्याला जी दुसरी सेटिंग आहे ती दुसरी सेटिंग ऑन करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा सबस्क्रायबर काउंट. आतापर्यंत तुम्हाला ही टॅब कुठेही दिसली नसेल, पण ती टॅब आहे बघा सबस्क्रायबर काउंट. जर तुमचे 100 सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला 2 नंबरची म्हणजे जी 1000 सबस्क्रायबर आहे ती वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. पण जर तुमचे 1000 सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला 10K वरती क्लिक करायचं आहे. जर तुमचे 10,000 सबस्क्रायबर असतील तर 100K वरती क्लिक करायचं आहे. आता माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. मग मी आता जी 100K सबस्क्रायबर आहे त्या 100K सबस्क्रायबरवरती काय केलेलं आहे, म्हणजे टॅप केलेला आहे, की जेणेकरून काय होईल, यूट्यूब आता मला जास्तीत जास्त माझे सबस्क्रायबर 10K पर्यंत कंप्लीट करण्यासाठी काय करेल, मदत करेल. म्हणजेच माझ्या व्हिडिओचे जे इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पाठवण्यासाठी मदत करेल. इम्प्रेशन पाठवले तुम्हाला माहिती आहे ऑफकोर्स काय येणार आहे, व्हिडिओजवरती व्ह्यूज येणार आहे. व्ह्यूज आले म्हणजे त्याचं सबस्क्रायबरमध्ये कन्व्हर्जन हे होतं. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, खाली अप्लाय बटन दिसत आहे त्या अप्लाय बटनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर ह्या पद्धतीने एकदम सिंपल सबस्क्रायबर सेटिंग होती, की जी तुम्हाला मी फक्त अवघ्या 1 मिनिटात काय केलेली आहे, एक्सप्लेन केलेली आहे. पण आतापर्यंत तुम्हाला ही सबस्क्रायबर सेटिंग ही कोणीही सांगितली नसेल. तर असा सगळ्यात मोठा स्कॅम हा काय होत आहे आता सध्या यूट्यूबवरती घडत आहे. जनरली मी एक यूट्यूबरचा व्हिडिओ बघितलेला, त्या व्हिडिओमध्ये सेम हा व्हिडिओ होता, की 3 सबस्क्रायबरसाठी म्हणजे नाही का सबस्क्रायबर वाढत नाही, म्हणजे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी फक्त मी 3 सेटिंग केलेल्या आणि त्या 3 सेटिंग कंप्लीट केल्यानंतर एक म्हणजे नाही का जवळपास 5 दिवसात माझे 2000 सबस्क्रायबर झालेले. तर त्यामुळं कुठेतरी मला डाऊट वाटला आणि तो व्हिडिओ मी ओपन केला. ओपन केलं तर चांगलंच झालं, की आपल्या चॅनलच्या एक ऑडियन्स आहे, की ज्या माझ्या रेग्युलर व्हिडिओ बघता आणि आतापर्यंत मी तुमच्यापर्यंत जेवढी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन म्हणजे जेवढी खरी-खुरी इन्फॉर्मेशन किंवा जेवढी तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगते, की माझं ध्येय एवढंच आहे, की जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरचा चॅनल ग्रो करण्यासाठी जेवढं मला काही खरी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आणता येईल तेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. पण मला तुम्हाला खोटे आश्वासनं द्यायची नाहीये, की सबस्क्रायबर ह्या पद्धतीने वाढतील, ह्या सेटिंगने वाढतील किंवा व्ह्यूज ह्या सेटिंगने वाढतील. हां, चॅनलवरती सेटिंग करणं गरजेचं आहे. सेटिंग केल्याशिवाय तुमचा चॅनल ग्रो होणार नाही. कारण योग्य सेटिंग केल्याशिवाय तुमचा राईट ऑडियन्स किंवा टार्गेट ऑडियन्स किंवा यूट्यूबला तुमचे जे इम्प्रेशन आहे ते जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पाठवण्यासाठी सेटिंग ह्या महत्त्वाच्या आहे. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, की जे तुमचे सबस्क्रायबर आहे किंवा तुमचे जे व्ह्यूज आहे, ते व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर अशा कोणत्याही सेटिंगने वाढत नाहीये.
तर आतापर्यंत हा सगळ्यात मोठा स्कॅम जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबर सोबत घडून आलेला आहे. आणि आपल्या जे चॅनलचे ऑडियन्स आहेत त्याच ऑडियन्सने त्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलेली आहे. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगते की जे नवीन यूट्यूबर होते त्यांनी खूप साऱ्या कमेंट्स केलेल्या आहे. अशी सेटिंग आम्हाला यूट्यूबवरती आजपर्यंत कुठेही मिळाली नाही. एवढा छान व्हिडिओ किंवा एवढी छान माहिती आजपर्यंत कोणीही दिलेली नाही. आणि आपल्यात जे एक ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सने तिथे क्लिअर केलेलं की म्हणजे नाही का, मी टेक सोनालीचे व्हिडिओ बघत असते, पण त्या टेक सोनालीच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे चांगली माहिती मिळते, हे त्यांनी माझा पॉझिटिव्ह पॉईंट दिलेला आहे. पण आतापर्यंत त्यांनी पण ही सेटिंग मला सांगितलेली नाहीये किंवा त्यांनी पण त्यांच्या चॅनलवरती ही सेटिंग सांगितली नाही. खरंच थँकफुल मॅम की तुम्ही आतापर्यंत अशी इन्फॉर्मेशन मला दिली. तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही खरंच त्यांचे थँक्स मानायला पाहिजे की आजपर्यंत सबस्क्रायबरसाठी कोणीही नवीन सेटिंग काढू शकलेलं नाही. स्वतः यूट्यूबने काढलेली नाहीये की सबस्क्रायबर तुमचे कोणत्या सेटिंग केल्या आणि त्या सेटिंगने तुमचे सबस्क्रायबर वाढतील. मग आता तुम्ही म्हणाल की जी तुम्ही आतापर्यंत सेटिंग दाखवली ती सेटिंग नक्की काय होती, तर मी ते तुम्हाला आधी खरं सांगते आणि त्यानंतर तुमच्यासोबत काय जो स्कॅम घडलेला आहे तो स्कॅम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, आतापर्यंत जो सगळ्यात मोठा स्कॅम तुमच्यापर्यंत घडत होता तो स्कॅम काय आहे मी तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीन रेकॉर्डिंग थ्रू दाखवते. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण काय होतं, चुकीची माहिती तुम्ही गेन करता आणि चुकीच्या कमेंट येऊन मला कळवता की नाही ताई, सबस्क्रायबरसाठी सेटिंग असते ती तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही आम्हाला सांगत नाहीये. तर या पद्धतीमुळे मी तुम्हाला हा स्कॅम तुमच्यासमोर ओपन करत आहे की जेणेकरून कोणतीही चुकीची इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊन माझ्यापर्यंत येणार नाही. तर त्यासाठी बघा, आता रिअलमध्ये काय आहे तुम्हाला मी दाखवते. तर बघा, आता तुम्हाला दिसत असेल की जे कमेंट आहे त्या कमेंटवरती मी व्ह्यू ऑलवरती गेलेले आहे. म्हणजे इथं काय होत आहे, माझ्या चॅनलवरती जेवढ्या कमेंट शो झालेल्या आहे त्या कमेंट्सला व्ह्यू ऑल काय केलेलं आहे त्यांनी दाखवलेलं आहे. व्ह्यू ऑलमध्ये गेल्यानंतर मला माझ्या चॅनलच्या सगळ्या कमेंट्स दिसणार आहे. पण आता वरती काय दिसत आहे बघा, जे मी तुम्हाला ओपन करून दाखवलेलं होतं का 3 दिसत आहे तिथे, ते आहे फिल्टर. फिल्टर म्हणजेच काय, तुम्हाला नक्की कोणत्या पद्धतीच्या कमेंट्स तुम्हाला बघायच्या आहे याचा मिनिंग आहे तो. इथं सबस्क्रायबरची सेटिंग वाढण्याचा काहीही संबंध नाहीये. पण तुम्ही असे म्हणजे नाही का, मला विचार पडतो की असं कोणी काहीतरी सांगितलं आणि तुम्ही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवून त्या पद्धतीची सेटिंग करता, पण अशी काहीही सेटिंग नाहीये. आता मी तुम्हाला उघडपणे दाखवते. इथं आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की कमेंट्समध्ये व्ह्यू ऑल जो ऑप्शन आहे त्या व्ह्यू ऑल ऑप्शनवरती क्लिक करा. आता कमेंट्समध्ये व्ह्यू ऑलमध्ये गेल्यानंतर काय, माझ्या चॅनलवरती जेवढ्या सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या सगळ्या कमेंट्स मला इथं शो होणार आहे. म्हणजे आतापर्यंत माझ्या चॅनलवरती जेवढे व्हिडिओज आहे त्या सगळ्या व्हिडिओच्या कमेंट्स मला इथं शो होणार आहे. पण जो मी तुम्हाला दाखवलं होतं की सगळ्यात पहिला ऑप्शन होता फिल्टर 3, तो फिल्टर आहे. आता या फिल्टरचा ऑप्शन काय आहे, म्हणजे काय संबंध आहे किंवा काय मिनिंग आहे ते लक्षात घ्या की तुम्हाला इथे नक्की कोणत्या पद्धतीच्या कमेंट्स पाहिजे आहे. मग पब्लिश हेल्ड, आता बघा इथं अनरिस्पॉन्डेड, रिस्पॉन्डेड, म्हणजे तुम्ही ज्यांना रिस्पॉन्स केलेला आहे त्या असतील रिस्पॉन्डेड. अनरिस्पॉन्डेड म्हणजे काय, ज्या कमेंटला तुम्ही रिस्पॉन्स केलेला नाहीये. म्हणजे आता सपोज मला काही कमेंट्स आहे का ज्या बघायच्या आहे की मी कोणत्या कमेंट्सला रिस्पॉन्स केलेला नाहीये, तर इथं मी त्या कमेंट फिल्टर करू शकते किंवा बघू शकते. मग मी ज्यांना रिस्पॉन्स दिलेला नसेल त्यांना मी काय करू शकते, रिस्पॉन्स देऊ शकते किंवा त्यांना उत्तर देऊ शकते. तर त्यासाठी हे फिल्टर वापरणं गरजेचं आहे की आपल्याला इथून सोपं होतं की आता सगळ्या मला कमेंट्स वाचण्याची गरज पडणार नाही किंवा सगळ्या कमेंट्स शोधण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे अनरिस्पॉन्डेडमध्ये गेल्यानंतर मला कळेल की नाही, मी तन्वी किचन आहे तिला रिस्पॉन्स दिलेला नाहीये, मग मी तिला काय करू शकते, कमेंट करू शकते किंवा यस की क्रिएटिव्हिटी आहे त्यांना उत्तर देऊ शकते. ह्या पद्धतीने हा संबंध आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर कंटेंट टाईम, नक्की तुम्हाला लॉंग व्हिडिओच्या म्हणजे व्हिडिओच्याच कमेंट पाहिजे आहे की शॉर्टच्याच कमेंट पाहिजे आहे किंवा तुमच्या ज्या पोस्ट आहे त्या पोस्टवरच्या तुम्हाला कमेंट बघायच्या आहे. त्यासाठी इथं टिक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लॉंग व्हिडिओवरच्या कमेंट बघायच्या असतील तर लॉंग व्हिडिओवरती करा. त्यानंतर अनरिस्पॉन्डेड पाहिजे आहे की रिस्पॉन्डेड कमेंट पाहिजे आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर बघा कंटेंट क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला अशी काही कमेंट बघायची आहे का जिच्यात तुम्हाला ऑडियन्सने प्रश्न विचारलेला आहे. आता मी सपोज टेक्निकल चॅनल चालवते, तर मला कमेंटवरती म्हणजे कोणी ऑडियन्सने जर प्रश्न विचारलेला असेल त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला आधी कमेंट बघणं गरजेचं आहे. मग मी सगळ्या कमेंट बघत बसणार तिथं माझा टाइम वेस्ट होणार. त्यासाठी जर कंटेंट क्वेश्चनवरती केलं तर मला लगेच माझं वायटी स्टुडिओ काय करणार, ज्या कमेंटमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे, ती कमेंट काय करणार, शो करणार ज्यावेळेस मी अप्लाय बटनवरती क्लिक करणार. त्यानंतर बघा चॅनल मेंबर स्टेटस. आता इथे चॅनल मेंबर आणि नॉट अ चॅनल मेंबर म्हणजे फक्त तुम्हाला तुमचे चॅनल मेंबर ज्यांनी तुमच्या चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांच्या कमेंट बघायच्या आहे की ज्यांनी तुमच्या चॅनलची मेंबरशिप घेतलेली नाही आहे त्या सगळ्यांच्या कमेंट्स बघायच्या आहे.
त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि बघा सबस्क्रायबर काउंट म्हणजे तुमचे सबस्क्रायबर जवळ 100 सबस्क्रायबरच्याच तुम्हाला कमेंट बघायचे आहे का तुम्हाला 1000 सबस्क्रायबरच्याच कमेंट बघायचं आहे की तुम्हाला 10,000 सबस्क्रायबरच्याच कमेंट बघायचा आहे असा तो काउंट आहे. इथं तुमचे सबस्क्रायबर कुठेही वाढत नाही. वाय-टी स्टुडिओ किंवा यूट्यूब तुमचे सबस्क्रायबर हे वाढवून देत नाही. तुम्हाला मी वारंवार सांगते की तुमचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्हाला फोकस करायचा आहे. तुम्हाला जी लाईव्हची सेटिंग मी सांगितलेली होती, की लाईव्हच्या सेटिंगमध्ये आपल्याला फक्त आपले लाईव्ह जे आहे, ते आपल्या सबस्क्रायबरला दाखवता येतं. मग त्यासाठी काय होतं किंवा जे सबस्क्रायबर आहे, ते सबस्क्रायबर आपल्या लाईव्हवरती कमेंट करू शकता. त्यासाठी आपल्याला लाईव्ह चालू केल्यानंतर लाईव्हची जी सेटिंग असते, त्या सेटिंगमध्ये काय करायचं आहे, जे कमेंट आहे, ती कमेंटमध्ये फक्त सबस्क्रायबर ओन्ली मोड करायचा आहे, की जेणेकरून ज्यांना आपल्या लाईव्हवरती कमेंट करायचे आहे, त्यांना म्हणजे काही झालं तरी आपल्याला त्यांना सबस्क्राईब करावं लागेल. त्याशिवाय ते आपल्याला कमेंट करू शकत नाही. तर इथून तुम्ही तुमचे सबस्क्रायबर वाढवू शकता किंवा तुम्हाला मी सांगितलं, की तुमचे सबस्क्रायबर नसेलच वाढत, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो शॉर्ट आहे, त्या शॉर्टवरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. तर जेणेकरून काय होतं, शॉर्ट कंटेंटवरती जास्तीत जास्त ऑडियन्स मिळतो. शॉर्ट काय होतं, म्हणजे लोकांना त्याला इम्प्रेशन वगैरे पाठवण्याची गरज पडत नाही. YouTubeने तो शॉर्ट फीडमध्ये टाकला तरी काय होतं, तुमचा शॉर्ट हा बघितला जातो. तिथून तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यूज पण मिळतात आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर पण मिळतात. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते, की सबस्क्रायबर वाढवण्यासाठी फक्त तुम्हाला लाईव्हची जी सेटिंग आहे किंवा तुमचं जे शॉर्ट आहे, या 2 गोष्टींवरती काम करा आणि तुमचे सबस्क्रायबर वाढवा. तर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी अशी कोणतीही सेटिंग वाय-टी स्टुडिओने दिलेली नाहीये, की ज्यामुळं तुमचे 101% तेवढा आकडा वाढेल किंवा तेवढं काय होईल, तुमचे सबस्क्रायबर हे म्हणजे काउंट केले जातील. 1,000,000, 10,000,000 ह्या पद्धतीने तुमचे सबस्क्रायबर वाढणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कंटेंटवरती भर देणं गरजेचं आहे. हां, फक्त चॅनल तुम्हाला योग्य डायरेक्शन नेण्यासाठी ह्या पद्धतीच्या सेटिंग करणं गरजेचं आहे. पण ही सेटिंग नव्हती. ही फक्त तुमचं फिल्टर होतं, की ज्यामुळे काय होतं, तुमच्या कमेंट तिथं शो होत होत्या. त्यामुळं अशा चुकीच्या व्हिडिओना बळी पडू नका किंवा चुकीच्या गोष्टी तुमच्या चॅनलवरती फॉलो करू नका, की ज्यामुळं काय होईल, तुम्हाला वाटेल की कुठेतरी तुम्ही स्वप्नात राहाल किंवा एका दुनियेत राहाल, की नाही माझा चॅनल ग्रो होणार, आता माझे सबस्क्रायबर वाढणार. असं काही नाहीये. तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या चॅनलवरती, तुमच्या कामावरती लक्ष देणं गरजेचं आहे. तुमचं काम जर प्रॉपर असलं, तुमचा कंटेंट जर प्रॉपर असला, तर नक्कीच तुमचा चॅनल हा ग्रो होईल. तर त्यासाठी तुम्हाला मी सांगते, की आजपासून हे डोक्यातून काढून टाका, की ही सेटिंग मी केलेली आहे आणि माझे सबस्क्रायबर वाढणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.